निवडणुकीच्या रणसंग्रामातल्या काही टॉप 9 न्यूज बघूयात. राज्यातील 29 महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल. आज उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 119 मधून ऐनवेळी उमेदवार बदलण्याची मनसेवरती नामुष्की. बाळा नांदगावकरांच्या फोननंतर संतोष देसाईंचा एबी फॉर्म माघारी घेऊन विश्वजित ढोलम यांना उमेदवारी. ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्थानिक उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरातील शिंदेच्या शिवसेनेतील 8 माजी महापौरांपैकी 2 उमेदवारी तर 1 जण अपक्ष निवडणूक लढणार. 5 माजी महापौर नाराज असल्याची माहिती. तर माजी महापौर विकास जैन यांची निवडणुकीतून माघार. छत्रपती संभाजीनगरच्या पालिका निवडणुकीत नेत्यांची मुलं आणि मुली नशीब आजमावणार. हर्षदा शिरसाट, राजेंद्र दानवे, सचिन खैरे आणि ऋषिकेश जयस्वाल महापालिकेच्या रिंगणात. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक काळात राज्यातील वरिष्ठ नेत्यांना प्रचाराला आणण्यासाठी महायुतीची आज बैठक. बैठकीत महायुतीच्या मोठ्या नेत्यांमध्ये कुणाला आमंत्रित करावं यावरती चर्चा होणार. पुणे महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 124 आणि 40चा फॉर्म्युला. मात्र आम्ही 70 अर्ज भरले असल्याचा अंकुश काकडे यांचा दावा. अर्ज माघारी घेईपर्यंत 2 राष्ट्रवादीचे चित्र स्पष्ट होणार नाही. जालन्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये युती. हे 2 पक्ष एकत्र लढण्याचे राज्यातील एकमेव उदाहरण. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 50 तर मनसेनं 6 जागांवरती उमेदवार उभे केलेत. काही अपक्ष उमेदवारांनाही पुरस्कृत केलं जाणार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. अजित पवारांच्या हस्ते 181 विकास कामांचं भूमिपूजन आणि जिल्हा परिषदेच्या 61 शिक्षकांना पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार. मुंबई पालिकेसाठी आम आदमी पार्टीकडून जाहीरनामा सादर. केजरीवालांची गॅरंटी नावानं आपचा जाहीरनामा. मुंबईतल्या सर्व 227 जागांवरती आम आदमी पार्टी निवडणुकीच्या रिंगणात.